नमस्कार. आपण मागच्या वेळेस 18वे गुरु बघितले आणि त्याच्यामध्ये अवधूतांनी आपल्याला आपल्या शरीराचं महत्व काय आहे ते समजावून दिलं. खरंच हे शरीर म्हणजे की क्षुद्र नाहीये, तर हे एक भगवंताचं मंदिर आहे आणि म्हणून नर अपनी करणे तो नरका नारायण हो जाय, असं इतकं ह्या शरीराचं महत्व आपण त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे. या शरीरामध्ये भगवंत आहे म्हणून तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकणार आहोत. या 18वे गुरूंचं वर्णन करून झाल्यानंतर अवधूतांनी 19वे गुरु सांगताना एका आईच्या रस्त्याने जाताना एकदा आईच्या कडेवरती एक हसताना बालक पाहिलं. ते हसत खिदळत होतं आणि मग त्यांना ते त्यांना विचार पडला की ह्याच्याकडे काही नाही तरी देखील याच्याजवळ किती ज्ञान आहे आणि त्यांनी आपल्याला त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेण्याचं ठरवलं. आणि म्हणून त्यांनी त्या बालकाकडे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडे सर्व आहे तरी आपण दुःखी आहोत आणि हा बालक इतका हसतोय कसा हा. तर तो पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात विचार आला की त्या बालकाकडे तुझं माझं नाही का. नंतर उच्च नीच नाही, काहीच भेदभाव नाही त्याच्याकडे. त्याला काही लहान असल्या कारणाने 3 महिने 6 महिन्याचा असल्या कारणाने स्वभावतःच त्याला निष्काळजीपणा आहे आणि असा असल्या कारणाने सुद्धा तो कशाचीच काळजी करत नाही. त्याला कशाची चिंताच नाही, मान अपमान नाही, चिंता नाही, भविष्य काळाची नाही, वर्तमान काळाची नाही, भूतकाळाची नाही, कशाचीच तो चिंता करत नाही. म्हणून तो सतत हसत असतो आणि म्हणून तो स्वतःवरतीच प्रेम करत असतो. आणि अशा बालकाकडे बघितल्यानंतर आपण म्हणजे दुसरी व्यक्ती सुद्धा त्याच्याकडे बघितलेली व्यक्ती सुद्धा हर्षभरीत होते, आनंद वाटतो आपल्याला पण एकदम त्या बालकाला, कुठल्याही बालकाला बघितल्यानंतर. त्याला रंग रूपाचं वगैरे त्याला काही पडलेलं नसतं, तो सगळ्यांकडे निस्वार्थपणे हसत असतो. आणि अशा प्रकारे मग अवधूतांना ज्ञान मिळालं. मग त्यांनी सांगितलं की इतकं ज्या गोष्टी त्याच्याकडे आहेत तो खरंच काही चिंता करत नाही, काही त्याला मान अपमान नाही, काही भेदभाव नाही, काहीच नाही, तरी देखील तो किती आनंदात आहे. आणि हे असं जीवन योगी आणि साधकांचं असलं पाहिजे असा अवधूतांनी विचार केला. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की खरोखर बालक हे आपल्याला काय देऊ शकतं, तर ते आपल्याला आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे बालक म्हणजे. कारण जे संसार सत्य का भगवंत सत्य हे आपल्याला आकलन होतं आणि म्हणून भगवंत सत्य आहे हे आणि आत्मज्ञान आपल्याला हे प्राप्त होतं. आणि म्हणून बालकाकडे बघितल्यानंतर आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. असं असून जीवन असं असावं असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून अवधूतांनी आपल्याला ते बालक एक आपल्या समोर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की आता हे मोठं झाल्यानंतर त्याच्यात वासनेचे अंकुर जे असतात ते फुटतात, परंतु ते जोपर्यंत बालक आहे तोपर्यंत ते असंच निस्वार्थी निर्लोभी असते आणि असंच साधकांनी भक्तांनी बनावं असं अवधूतांना वाटतं. हे ज्ञान त्यांनी प्राप्त करावं आणि म्हणून आपण त्यांनाही नमस्कार करूयात आणि बालकालाही नमस्कार करूयात.